मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? तर पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. मी कोकणी दीप. तर आज आहे ते म्हणजे आपल्या लाडक्या भावाचं लग्न. तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे आगरी कोली पद्धतीमध्ये लग्न कशा प्रकारे होतं ते. तर आजचा लॉग आहे तो खूप मोठा होणार आहे. तर आज आपण बघणार आहोत पूर्ण लग्नाची प्रोसेस आगरी कोली पद्धतीमध्ये. तर लॉग आहे तो पूर्ण बघा. तर मित्रांनो, माझ्या मामाच्या गावात एक पद्धत आहे. जेव्हा लग्नासाठी नवरा निघायच्या अगोदर ना त्याची दाढी केली जाते. तर त्यासाठी गावातला जो न्हावी असतो त्याला बोलवले जाते आणि नवऱ्याची दाढी केली जाते. दाढी करून झाल्यानंतर करतात ते म्हणजे आता नवऱ्याची आंघोळ. तुम्ही बघू शकता. फायनली आंघोळ झाली नवऱ्याची मित्रांनो. आणि जो नवऱ्याचा मामा आहे तो आता नवऱ्याला लग्नामध्ये घालण्यासाठी कपडे देतोय. तर आता गाठी बांधतोय नवऱ्याचा मामा हाताला. आणि गाठी बांधून झाल्यानंतर नवऱ्याला कपडे घातले जातील. फायनली नवरा रेडी झालाय. तर बघू शकता नवऱ्याची ड्रेस. तर मित्रांनो, आता नवरा चाललाय तो म्हणजे नवरीच्या मांडवात लग्नासाठी. तर नवऱ्याचा मामा आहे तो म्हणजे हात तो धरून नेतोय तो म्हणजे घोडागाडीत बसवण्यासाठी. मित्रांनो, आता बसलाय तो नवरदेव घोडागाडीमध्ये. तर मित्रांनो, नवरीकडच्या ज्या करवल्या आहेत त्या घेऊन आल्यात त्या म्हणजे आता रुखवत. रुखवत म्हणजे नवऱ्याला खाऊ आणलं जातं. म्हणजे पेढे वगैरे किंवा ज्यूस वगैरे आणलं जातं. आणि आता नंतर आरती घेऊन नवऱ्याची पूजा केली जाते.
वाजवत नाही बाई. नवऱ्याचे मामा आहेत ते घेऊन चालले ते म्हणजे नवऱ्याला नवरीच्या मांडवामध्ये. तर बघू शकतात मामांनी उचलून घेतले नवऱ्याला. मित्रांनो, आगरी कोळी समाजात एक पद्धत आहे की नवरीचा जो भाऊ असतो ना तो नवऱ्याचा कान पिळतो आणि नंतर हात धरून नवऱ्याला मांडवात घेऊन जातो. गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजणं संस्थितं गणपत्ये कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल. गोत्रे भिन्न परस्पराहुनी कशी की भिन्न ज्यांची कुळे जीवे एकची होती ती वरवधू. आजन्म ज्यांच्या मुळे ते येईश कृपे घडून सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. लाभो संतति संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरी नहेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम तुम्हा वधूवरा कुर्या
सदा मंगलम शुभमंगल गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका चित्रावेत्रवती महासुर नदी ख्याताचया गंडकी पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सीतारामपती दिसेच जगती चंद्राप्रती रोहिणी सावित्रीपती सत्यवान जनुके नारायणा लक्ष्मी घाली रुक्मिणी मालिका सुकरे तो आनंद बंसीधरा कैसी शोभे सरस्वती गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल तेज पुंज दिसे प्रवाल गिरीचा रक्तांबरा मेशिला देवाचा अधिदेव तो गणपती या मंडपी बैसला पूजा मान्य करा प्रसन्न वदने स्वीकारावी वंदना आता एकच मागणे वधूवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल अंबाष्ट भुजा त्रिलोक जननी देवी कुल स्वामिनी आली लग्न गरा निवास करण्या आवाहना ऐकुनी हातात तीच उभी मुठीत मिटल्या घेऊनिया अक्षता माते हो वरदायिनी वधूवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी या वाघरा गृह्योते मधुपर्क पूजन करा अंतः पटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबलान
करणे कुर्यात सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल मित्रांनो, फायनली आपल्या भावाचे लग्न झालेले आहे. अग्निभोवती 7 फेऱ्या आणि त्याचं महत्व. अनुरता भव पुत्रान विंदावहे बहुस्ते संत जरदृष्टया. एक फेरी मारायचं. ईशा एकपदी भव सामाम अनुरता भव पुत्रान विंदावहे बहुस्ते संत जरदृष्टया. थोडस पुत्रान विंदावहे बहुस्ते संत जरदृष्टया. दुसरी बाजूला करायची. तिसरी पदी म्हणायचं. रायस्पोषाय त्रिपदी भव सामा अनर्था भव पुत्रान विंदावहे बहुस्ते संत जलद्रष्टया. तिसरी फेरी मारायची. रायस्पर्शाय त्रिपदी भव सामाम अनर्था भव पुत्रान विंदावहे बहुस्ते संत जलद्रष्टया. तिसरी पदी बाजूला करायची. चौथी पदी म्हणायचं. महास्वनाय चतुष्पदी भव सामाम अनर्था भव पुत्रान विंदावहे बहुस्ते संत जरदृष्टया. हे बघा, ही सप्तपदी आहे. त्यामध्ये तुम्ही नियम करता. हसण्यावर न्यायचं नियम करता. तो तुला नियम सांगते आपण कसा प्रपंच करायचा, कसा प्रपंच याचे नियम करतात. देशाची घटना राज्य चालवाय पण घटनाचे नियम केले असतात. त्यामुळे सुरळीत चालायचं. तुमच्यावर सुरळीत चालला पाहिजे. त्यामुळे ते जे नियम सांगते ते दोघांनी पाळायचं. तुझ्या एकट्यासाठी नियम नाही, ते दोघांनी पाळायचं. त्याला पण त्याचं बंधन आहे. तो बोलतोय का आपण प्रेमाने राहायचं, मित्रासारखं राहायचं, चांगला प्रपंच करायचं. आणि चांगल्या प्रपंचामध्ये एकमेकाचा द्वेष करत नाही, राग धरत नाही. त्यांचा चांगला प्रपंच होतो. पावला पावलात राग धरणे त्यांचा प्रपंच होत नाही. थोडासा राग सोडून घ्यायचा, माफ करायचं एकमेकांनी आणि मित्रासारखं राहायचं. माफनाय चतुष्पदी भव सामाम अनर्था भव पुत्रान विंदावहे बहुस्ते संत जरदृष्टया. म्हणायचं. प्रजाभ्याम पंचपदी भव सामा
अनर्था भव पुत्रान् विंदावहे भवस्ते संत जलदृश्या. पाचकामध्ये सांगितलं आपल्याला सांगितलं का हो आपण प्रेमाने राहायचं. आपण जर चांगल्या प्रकारे राहिलं तर आपले कोण मुलं चांगली आपले मुलं सुरक्षित असतात. आपले गुण जर आपले चांगले विचार आपल्या मनामध्ये असतील तर डोक्यामध्ये आणि म्हणून नेहमी डोक्यामध्ये चांगले विचार करायचे सात्विक विचार करायचे महाभारत चांगले होते. आणि ते म्हणजे चांगली नव्हती नसती काचेपदी म्हणते तर आपण सदा प्रेमाने राहायचं. सांगितलं आपल्याला हो प्रजाप्या पंचपदी भव सामानर्था भव पुत्रान् विंदावये भवसे संत जलदृष्टया. पाचवीपदी बाजूला करायचं. सहावीपदी म्हणायचं ऋतुभ्या षटपदी भव सामा अनर्था भव पुत्रान् विंदावये भवस्ते संत जलदृष्टया. 6 ऋतू असतात. 6 ऋतूमध्ये प्रत्येक ऋतूचा आहार वेगवेगळा असतात. गरमीत असते ना हा त्याचा ऋतू आहे त्यामध्ये थंड आहार वगैरे त्याचा आहार घ्यायचा असतो. त्यामुळे आपल्या बाधकच नाही तिच्या गणातून मिळणार. तुझ्या गणा ऋतूचा आहार मला मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. हेच तिला बोलायचं. ऋतुभ्या षटपदी भव सामानर्था भव पुत्रान् विंदावये भवस्ते संत जलदृष्टया. सातवीपदी म्हणायचे सखी सखी सप्तपदी भव. सखी म्हणजे मैत्रीण. ही मैत्रीण झाली बायको झाली नाही मैत्रीण झाली बायको आहे पण बायकोचा अधिकार नसायचा. म्हणजे नवरा बायको अधिकार नसतो त्याला प्रेम नाही म्हणत त्याला जिव्हाळा नाही म्हणत. सखीसारखा मग मित्रासारखा राहिला एकमेकांनी मित्रासारखं राहायचं. सातवीपदी सांगते तुम्ही मित्रासारखं राहा. तू माझी मित्रासारखे राहा आणि मी तुझ्याची मित्रासारखे राहा. चांगला करून समजून सांगा मित्रासारखा चांगली मुलं पण आपल्याला चांगली होत चांगली प्रजा होत यासाठी तुम्ही नेहमी सोबत असतात. म्हणत असतात की सप्तपदी भव सामा अनर्था भव पुत्रान् विंदावहे भवस्ते संत जलदृष्टया. सखी सप्तपदी भव सामाम् अनर्था भव पुत्रान् विंदावहे भवस्ते संत जलदृष्टया. कुठे घ्या लावून ठेवा. कन्यादान आई वडील काही करा तुला घ्यायला लागल घेतला कोणी तुझ्या म्हणून बागाशी मोठे आणायची पाहिजे. नवरीच्या घरातून वरात निघतानाचा क्षण. आता नवरी आणि नवरा घोडागाडीत बसतील आणि नवऱ्याच्या मांडवात जातील म्हणजे नवऱ्याच्या घरी जातील.
मित्रांनो, आता फायनली पोचली ती नवऱ्याच्या मांडवात वरात आणि वाजलेत ते आता 3:30. वाटाणा लावा आणि खोटाला लावा हे झाला फक्त वाटाणा खोट तुझा आमचा खाली कर आता नवरी आणि नवरा कुलदेवाचे दर्शन घेतील. तर मित्रांनो, आत्ताच बराच घरामध्ये गेले आणि वाजले ते म्हणजे 4. तर कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटू नव्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर आतासाठी बाय.